मी आदिवासी माणूस आहे मित्रो. मी जे बोलणार आहे आता 2-3 मिनिटांमध्ये ते माझे विचार असतील. जर कोणाला काही वाईट वाटत असेल तर मला आता तुम्ही काही हटकू नका. तुम्हाला शंका असेल तर नंतर तुमच्या शंकेचे निरसन करेन. सकाळपासून सर्व प्रज्ञावंत पंडितांची या ठिकाणी सभा चालू आहे. विषय आहे सर्वधर्मीय धर्मगुरूंचे सद्भावना संमेलन. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश आहे, पहिलीच प्रतिज्ञा असते, सारे भारतीय माझे बांधव आहेत का हो बांधव? देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष होऊन गेली. काय मणिपूरची घटना घडली? का आदिवासींना नागो केलं? का दिवसाढवळ्या स्त्रियांवरती बलात्कार केला? ते जुनं प्रकरण. काल बदलापूरची घटना घडली. ह्याच्यावर कोणी बोलायला तयारच नाही. राज्य आणि राजकर्ते कुणकडे चाललेले आहेत. आपल्यासारख्या प्रगाढ पंडितांनी, आमच्यासारख्या विचारवंतांनी या राजकर्त्यांना साखर दंड घातला पाहिजे. इथं आपल्याला काही विचार करता येतो का? पहा, तुमच्या सोबत मी आहे. सद्भावनासोबत सर्वधर्म समभाव सद्भावना मी सोबत राहीन. परंतु सध्या इथं जे चाललेलं आहे, कुठलाही राजकीय पक्ष त्यांना देशाशी आणि देशाच्या राजकीय पक्षाशी काही देणं घेणं नाही आहे. मग आता इथं काय चाललंय? सकाळपासून मी पाहतोय धर्मगुरू धर्मपंडित तुम्ही त्यांचं पुनरुत्थान करताय. समाजाचं कोण करणार आहे? सर्वसामान्य नागरिकाला कोण पाहणार आहे? त्याच्या अडचणी कोण ऐकून घेणार आहे? देशामध्ये समानता अजिबात नाही आहे. महाभारत रामायण हे आपले आधारस्तंभ आहेत. रामायण काय सांगतंय? भावानं भावाशी कसं वागावं, नवऱ्यानं बायकोशी कसं वागावं, मुलांनी बापाशी कसं वागावं, आणि महाभारत कसं वागू नये हा सारांश आहे. कोण त्याच्या खिशामध्ये आणते? आचरणामध्ये कोणीच आणत नाही. म्हणून माझी नम्र विनंती आहे तुम्हा सर्व प्रज्ञावंत पंडितांना आणि आपल्या बांगरकर साहेबांना, साहेब जर आपण ह्याच्यामध्ये जर हस्तक्षेप करण्यात गेलो तर देश अराजकतेकडे मार्गक्रमण करेल. देशामध्ये सदोष मनुष्यवध या ठिकाणी होतील. म्हणून माझी विनंती अशी आहे की आपण इकडे पाहावं, तेव्हाच खऱ्या अर्थानं सद्भावना आपली योग्य होईल. धन्यवाद. मला या ठिकाणी बोलण्याची 2 मिनिट संधी दिली. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर मी निवृत्तीनाथ महाराज घोडके यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपले सद्भावना मंच आणि धार्मिक जनमोर्चाबद्दल बोलावं.